बघता तोंडाला पाणी सुटेल सर्वांच्या अशी पाणीपुरीची रेसिपी आज मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. पाणीपुरीच्या पुऱ्या, रगडा वगैरे आणि पाणी वगैरे सर्व मी ह्यावेळेस घरी बनवलं आणि मस्तपैकी एन्जॉय केलं. बघा, आवाज ऐकू शकता तुम्ही. किती मस्त कुरकुरीत करारी आणि टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या तयार झालेल्या आहे. नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्वांची फेवरेट पाणीपुरीची रेसिपी, जी खूप मस्त झालेली आहे आणि खूप मस्त खायला एन्जॉय केलेली आहे मी. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. पाणीपुरी बनवण्यासाठी मी अगोदर गरम पाणी करून घेतलं थोडं आणि त्यामध्ये 1 कप मटर भिजायला ठेवून दिले. मटर पण भिजले आहे. नंतर त्याला मी कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मीठ घातलं व 1-2 आलू घातले होते. आलूचा व्हिडिओ टाकला नाही, बट ओके. तर नंतर मटर पण वगैरे आणि आलू वगैरे पण शिजले. तर त्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट, हळदी पावडर, काळा नमक आणि जिरे पावडर व धनिया पावडर टाकून थोडासा कोथिंबीर टाकला व थोडंसं पाणी टाकलं आणि ह्या सर्वांना मी पहिले अगोदर मॅश करून घेतला. मॅशरने मॅश करून घेतलं म्हणजे जे आलू वगैरे आहे ना मोठेवाले, ते थोडे तुटून जाईल, कारण की हे पूर्णपैकी छानपैकी शिजलेले आहे. तर मॅश करायला तितका काही त्रास होत नाही. मॅश करून झाल्यावर थोडंसं पाणी टाकलं. याच्यामध्ये मी अर्धा 1 ग्लासच्या जवळपास, जितकं तुम्हाला पातळ हवं तितकं टाकू शकता. तुम्ही जास्त नाही टाकलं, फक्त अर्धा ग्लासच्या जवळपास टाकलं. नंतर याला लो फ्लेमवर शिजवायला ठेवून दिलं. तुम्ही याचा तडका पण लावू शकता, पण मी तडका नाही लावला. अशाच तरीकेने बनवून बघितलं. रगडा पण तयार आहे. नंतर मी एका भांड्यामध्ये 1 कप रवा व 1/4 कप मैदा घेतला. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं व पूर्ण 2-3 मिश्रण एकसाथ करून घेतलेले आहे. त्यामध्ये गरम पाण्याने भिजवलेलं आहे. गरम पाण्याने भिजवायचा, थंड पाण्याने नाही भिजवायचा. म्हणजे जो रवा आहे ना, तो छानपैकी लवकर फुगते आणि पुऱ्या पण छान बनतात. 1 कप रव्याला अर्धा कप पाणी परफेक्ट आहे. यामध्ये खूप जास्त पाणी किंवा खूप कमी पाणी लागत नाही, बरोबर इतकंच मेजरमेंट आहे. तर 1 कप रव्यामध्ये तुम्ही अर्धा कप पाणी इझिली टाकू शकता. आता तुम्हाला थोडंसं लूज वाटत असेल, बट थोड्या वेळाने बघाल, जेव्हा आपण याला रेस्ट करायला ठेवतो ना, तर बरोबर जे सुजी आहे ना, म्हणजे रवा, तो पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करून घेते. नंतर मी थोडंसं याला तेल लावून 10-15 मिनटं असं रेस्ट करायला ठेवून दिलं. तोपर्यंत कढाईमध्ये 1 चम्मच धनिया आणि 1 चम्मच जिरं घालून यामध्ये 2-3 लाल मिरच्या टाकायच्या. पण लाल मिरच्या माझ्याकडे खतम होत्या म्हणून मी चिली फ्लेक्स टाकलं. त्यामध्ये लाल मिरच्याचं कूट होता ना माझ्याकडे, तोच टाकला. नंतर हे 2-3 इन्ग्रेडियंट आणि दरदरं असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. खूप असं फाईन पेस्ट नाही करायचं आहे, थोडंसं दरदरं ठेवायचं. आणि हा मसाला पण तयार आहे. नंतर जी पाणी असते ना, तर ती बनवत आहे खट्टा पाणी. तर त्यासाठी मी कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं अद्रकाचा तुकडा, मिरच्या व जिरे घालून त्यामध्ये थोडंसं काळं नमक घातलेलं आहे 1/4 चम्मचच्या जवळपास आणि 1 चम्मच साखर घातलेली आहे. थोडं पाणीपुरी मसाला टाकला व थोडंसं लिंबाचा अर्धा कापलेला लिंबाचा रस टाकला आणि याचा पण फाईन पेस्ट तयार करून घेतला आहे. तुम्ही याला छानून पण शकता, पण मी छानलं नाही, मला असंच फ्लेवरचं आवडतं म्हणून मी डायरेक्ट पातेल्यामध्ये टाकलं व त्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकलं आणि नंतर जो बनवलेला मसाला होता तो टाकला आणि आणखी त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकला. चाट मसाल्याने आणखी छान मस्त वाटते. चाट मसाला टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि इमलीची चटणी बनवली नाही मी, जे पाऊच असतात ना त्यामध्येच मी टाकले. खूप छान वाटतात ते खायला. नंतर थोडंसं कांदा वगैरे टाकला आणि लिंबाच्या स्लाईस कट करून टाकल्या आणि थोडंसं साधा नमक टाकलं चवीनुसार. पाणी पण तयार झालेलंच आहे. नंतर गोड्याला एकदा आणखी मळून घेतलं. म्हणजे आता बघू शकता तुम्ही, अगोदर थोडा लूज होता, आता बघा की टाईट झालेला आहे थोडा हलकासा. नंतर याला एक गोळा घेऊन त्याच्यावाला छोट्या पुऱ्या लाटून घ्यायचा. असे छोटे बॉल्स घ्यायचे, अगदी लहान आणि त्या अशा पुऱ्या लाटू शकता तुम्ही. नाहीतर एक मोठा गोळा घ्यायचा आणि त्याला पोळीसारखं लाटून घ्यायचं आणि त्याचे पण आपण
जेवढी मोठी आपल्याला आकाराची पुरी पाहिजे त्या आकारामध्ये कट करून फ्राय करू शकता। मी अगोदर 2-4 ह्या छोट्या छोट्या बनवून बघितल्या, नंतर एक मोठा गोळा घेतला आणि त्याला लाटून घेतला आणि त्याचे झाकणनी काप करून घेतले। म्हणजे ही झटपट प्रोसेस असते, एक लाटण्यापेक्षा मला ही थोडंसं बरं वाटलं, कारण की वेळ पण कमी लागते आपल्याला असं करण्यामध्ये। आणि मेन म्हणजे तेल याच्यामध्ये खूप जास्त कडकडीत गरम पाहिजे, खूप धुवाधार नाही पाहिजे, बट ॲटलिस्ट गरम चांगलं कडकडीत झालेलं पाहिजे। जसं की आपण बघू शकता तुम्ही की पुरी टाकताबरोबरच वर येते पटकन झटपट, अशा प्रकारे आपल्याला तेल गरम पाहिजे। आणि अशाच मी पूर्ण पुऱ्या फ्राय करून घेतल्या आणि बनवून घेतलेल्या आहे। खूप मस्त बनतात आणि खूप जास्त असं मैद्याचं खाण्यापेक्षा अशा प्रकारे थोडंसं रव्याचं खाऊन बघायचं, म्हणजे कसं खायला खूप टेस्टी वाटते। कारण की मैद्याच्या पुऱ्या तर असतातच म्हणा खायला, बट ह्या पण खूप मस्त वाटतात। मला खूप चांगल्या वाटल्या या खायला। मी पहिली वेळ बनवून बघितलं, पण मला खूप मस्त बनल्या पण आणि एन्जॉय पण केला खाण्यामध्ये। बघू शकता किती मस्त फुगलेल्या आहे टमटम अशा। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बघा किती मस्त झालेल्या आहेत टमटम अशा फुगून सर्व। खूप साऱ्या बनतात, 40-50 बनून जातात एका कपामध्ये। मी पूर्ण दाखवल्या नाही, बट थोड्याफार दाखवल्या, पण खूप मस्त बनलेल्या आहे। आवाज ऐकू शकता तुम्ही किती मस्त क्रंची झालेल्या आहे। दहीपुरी बनवून दाखवत आहे तुम्हाला मी, पण यामध्ये मी सर्वात जास्त दही वगैरे नाही टाकलं आहे, कारण की मग थोड्या वेळाने कसं लूज पडून जातात, म्हणून अगदी कमी प्रमाणामध्ये थोडं सुरुवातीला टाकलं। नंतर खायच्या टायमाला, ज्या टायमाला आपल्याला खायचं आहे ना, त्या टायमाला आपल्याला जे रगडा किंवा दही वगैरे किंवा पाणी वगैरे टाकायचं आहे ना, ते झटपट टाकून आपल्याला पटकन खाता येते। मला थोडासा व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी कमी प्रमाणामध्ये टाकलं, खायच्या वेळेस जास्त टाकायचं। त्यामध्ये मी थोडासा रगडा टाकला आणि नंतर थोडंसं दही, कांदा वगैरे आणि हिरवी चटणी आणि इमली चटणी वगैरे टाकून चाट मसाला व काळा नमक टाकलेला आहे। नंतर थोडंसं शेव टाकले आहे। खूप मस्त बनलेल्या होत्या। मला वाटलं नाही की इतक्या चांगल्या मस्त बनतील बा म्हणून, बट खूप मस्त टेस्टी बनलेल्या होत्या। मला खूप आवडलं। बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरी बनवून मस्तपैकी एन्जॉय करायचं आणि पोट भरून खायचं। आपण याचं पाणीपुरी पण मस्तपैकी खाऊन बघितलं मी एकदा, खूप चांगली वाटली मला। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी माझी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा आणि बनवून बघा आणि घरच्या घरी मस्तपैकी कधी पण एन्जॉय करत राहा पाणीपुरी। टेक केअर, बाय।